मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून या अधिवेशनाच्या कामकाजासाठी तालिका सभाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विधानसभा सदस्य आमदार सुलभा खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। पावसाळी अधिवेशनासाठी तालिका समाध्यक्षपदी आमदार सुलभा खोडके यांची निवड करण्यात आली आहे। 30 जून पासून मुंबईत सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाकरिता विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी ज्येष्ठ विधानसभा सदस्य आमदार सुलभा खोडके यांच्या नावाची तालिका सभाध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे। मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8 च्या पोटनियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो। श्री अमित साटम विधानसभा सदस्य, श्री किशोरप्पा पाटील विधानसभा सदस्य, श्रीमती सुलभा खोडके विधानसभा सदस्य, श्री चेतन तुपे विधानसभा सदस्य, श्री नितीन देशमुख विधानसभा सदस्य, श्री संजय मेश्राम विधानसभा सदस्य, श्री अभिजित पाटील विधानसभा सदस्य, श्री समीर कुणावार विधानसभा सदस्य, श्री समाधान अवतडे विधानसभा सदस्य। विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या अनुपस्थित आमदार खोडके या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज पाहणार आहेत। त्यांच्या नावाची घोषणा होताच सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केलेत। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते। साधारणपणे 8 तास चालणाऱ्या अधिवेशनाचे कामकाज पाहण्याकरिता पीठासीन अध्यक्ष पूर्ण वेळ उपस्थित राहू शकत नाही। त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या नियम 8 पोट नियम 1 अन्वये तालिका अध्यक्षांचे एक पॅनल तयार केले जाते। या पॅनलमध्ये आमदार सुलभा खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। तिसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेल्या आमदार सुलभा खोडके यांची एक अभ्यासू आणि विधानसभेच्या कामकाजाची उत्तम जाण असलेल्या ज्येष्ठ सदस्य म्हणून सभागृहात ओळख आहे। ज्या पक्षाचे आमदार जास्त असतात त्या पक्षातील ज्येष्ठ सदस्यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून अधिवेशन काळात घोषणा करण्यात येते। अमरावतीचे आमदार असलेल्या सुलभा खोडके आता अध्यक्ष अनुपस्थित असताना अधिवेशनाचे कामकाज सांभाळतील। या गोष्टीमुळे आमदार सुलभा खोडके या विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या अनुपस्थितीत अधिवेशनाचे कामकाज सांभाळतील। त्यांच्या निवडीबद्दल सभागृहातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले।